हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आता पुन्हा संध्याकाळ आहे. एक छोटासा कुकिंग व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. खूप घाई गडबडीचा. आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता इथे सनसेट होतो आहे. आणि इथे जी आमच्या इथे तार एक वायर आहे ना, तर त्याच्यावर संध्याकाळी खूप सारे पक्षी बसलेले असतात. तुम्ही बघू शकता. तुम्ही काउंटही नाही करू शकत. इतके सगळे छान त्यांची मीटिंग वगैरे भरते. असं एकदम सुंदर दृश्य बघितलं मी. त्यानंतर छान देवापुढे दिवा लावला आणि स्वयंपाक करण्यासाठी आली. तर आज मी सिंपल आमचा डिनर ठेवलेला आहे. तर इथे मी बाजरीची भाकरी करणार आहे. त्याच्यासोबत थोडासा लाल मिरचीचा ठेचा, थोडंसं सलाडमध्ये फक्त कांदाच घेणार आहे मी, आणि त्यासोबतच इन्स्टंट अशी गिलक्याची भाजी. तर तुमच्यासोबत हे सगळं मी शेअर करते. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा तीळ लावून मी छान भाकरी करून घेतलेली आहे. तर आता सध्या विंटर सुरू आहे, तर तीळ आपल्या पोटात गेली पाहिजे, म्हणून कुठल्या ना कुठल्या पदार्थात मी तिळीचा वापर करते. तर आज मी भाकरीला तीळ लावलेली आहे. तर भाकरी मी शक्यतो गॅसवर न भाजता अशी तव्यावरच भाजते, आणि तव्यावरही सुंदर टम्म अशी भाकरी फुगते आणि दोन्ही साईडली छान भाजली जाते. तर तुम्ही बघू शकता. तर इथे पटापट माझ्या भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत. आता मी गरमागरम भाजी करते. तर इन्स्टंट आणि खूप झटपट अशी ही भाजी होते. मी छान गिलके बारीक कट करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यात मस्त मोहरी तडतडवली, जिरं हिंग टाकला, कढीपत्ता टाकला, त्यानंतर लसूण टाकला मी बारीक कट करून. आणि लसूण आपण छान ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच मी हिरव्या मिरच्या टाकल्या. तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्याऐवजी तिखटसुद्धा यूज करू शकता. तर मी मस्त हिरव्या मिरच्या घातल्या. त्यानंतर ते सगळं छान परतवून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी हळद. आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत गिलके घातल्यानंतर हे सगळं छान परतवून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आणि त्यानंतर याच्यावर तसंच विदाऊट पाणी, याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही. तर ही भाजी मस्त वाफेवर अशी शिजवायची. तर खूप टेस्टी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता आता मी पाणी न घालता तसंच मी झाकण ठेवलं, आणि अगदी 5 ते 7 मिनटात आपल्या गिलक्याची भाजी रेडी होऊन जाते. मस्त गिलके चेक करून बघितले मी, तर गिलके छान शिजलेले आहेत. आणि आता वरतून मी जस्ट एक छोटा चमचा दाण्याचा कूट घालणार आहे, आणि आपली मस्त भाजी अशी रेडी. वरतून छान मी कोथिंबीर घातली, आणि छान सगळं ताट रेडी केलं. अगदी सिम्पल आणि खूप मस्त असं आमचा आजचा मेन्यू होता. व झटपट होणारे रेसिपीज आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजची माझ्या पद्धतीची इन्स्टंटवाली गिलक्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. भेटूया आपण एका नेक्स्ट आणि मस्त फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओज बघत राहा, आनंदी राहा, मस्त राहा. थँक्यू. बाय.